सांगू का, मरेपर्यंत मागण्या संपत नाहीत माणसाच्या. मरेपर्यंत जायची वेळ येते तरी माणूस बोलत नाही का, देव आता बस झालं, भरपूर दिलं तुम्ही मला. जाईपर्यंत, या जगाचा निरोप घेईपर्यंत मागण्या कधी माणसाच्या संपत नाहीत. बरं का, सतत 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 देवाकडे काही ना काही मागतच असतो. काही ना काही म्हणजे एखादी आशा पूर्ण झाली की दुसरी आशा लगेच त्या ठिकाणी निर्माण होत असते. एखादं जे काही मागितलं देवाकडे ते मिळालं की लगेच दुसरं काही ना काही आम्ही मागत असतो. मला सांगा ना, आम्ही काय केलं तर देवाच्या ह्या ऋणातून आम्ही उतराई होऊ? पहिलाच नवस देवाचा आम्ही फेडला नाही, नाही का माऊली? विस्मरण झालं ना आम्हाला. आईच्या गर्भात असताना नवही द्वार बुजल्यानंतर ज्या वेळेला आम्ही कोंडलो गेलो त्या ठिकाणी, तेव्हा आमची अवस्था त्या ठिकाणी गर्भामध्ये असताना काय होती ती शास्त्रात पुराणामध्ये अनेक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. आणि ज्या वेळेला तशा प्रकारची अवस्था आमची झाल्यानंतर देवाला प्रार्थना केली, देवा येथून सोडविशी गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नाही येते स्वहित करीन देवा, स्वहित करीन. बरं का, विसरलो आम्ही. देवाने सोडवलं, पण देवाने सोडवल्याबरोबर जन्माला आल्याबरोबर कोणी देवाचं नामस्मरण केलंय का बरं? तुम्ही काय आणि मी काय? ओम म्हटलंय का कोणी? जय श्रीराम म्हटलंय का कोणी? रामकृष्ण हरी म्हटलंय का कोणी? नाहीच. प्रत्येकाची जन्माला येण्याची क्रिया काय आहे बरं? काय बोलतोय तो? केव्हा केव्हा नाही, केव्हा केव्हा नाही, कोहम. पहिला पडलेला प्रश्न, जन्माला आल्याबरोबर पहिला पडलेला प्रश्न कोहम, मी कोण आहे? स्वतःलाच विसरला, बाकी तर सगळं लांबच गेलं. मी स्वतःलाच विसरलो, आम्ही स्वतःलाच विसरलो, बाकी सगळं लांब गेलं. कोहम. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जगद्गुरु तुकोबांना 4-4.5 हजार अभंगाची गाथा निर्माण करावी लागली, रचना करावी लागली. त्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवंताला गीता मांडावी लागली, गीता सांगावी लागली. एक एक अध्याय त्या ठिकाणी निर्माण झाला त्या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. मी कोण आहे? तू कोण आहेस? मी कोण कोणाचा कोठोणी आला शिकायचा? तू कोण कोणाचा कोठोणी आला शिकायचा? हा विचार पूर्वीचा जाण बापा. आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोही तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. मी कोण आहे हेच विसरलो गेलो, आणि पहिलाच नवस देवाला केलेला आम्ही फेडला नाही. नंतरचं जीवन बघा, नंतरचं जगणं वागणं बघा आमचं बरं. सोडवलं देवाने आम्हाला, जगणं बघा ना आमचं कसं आहे. 83,99,999 योनींपेक्षा सर्वश्रेष्ठ असलेला 84 लक्ष जीवयोनी म्हणजे नरदेव भगवंताने आम्हाला दिलेला आहे. कसा प्राप्त झाला? पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताच्या कृपेने हा नरदेव प्राप्त झालेला आहे. बरं का, नरदेव मिळाल्यानंतरही आम्हाला सर्वांगाने देवाने व्यवस्थित ठेवलंय, म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. जोपर्यंत आम्हाला दोन्ही डोळ्यातून दिसतंय, दोन्ही कानातून व्यवस्थित ऐकायला येत आहे, आमचे पाय काम करतात, हात काम करतात, मुखातून व्यवस्थित बोलता येत आहे ना, तोपर्यंत आम्ही श्रीमंत आहोत असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती भगवंताने आम्हाला दिलेली आहे. जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, उभ्या करण्याचं निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे. आणि ऐका ना, चारही वाचा नरदेहाला, या मनुष्य देहाला भगवंताने दिलेले आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, चारही वाचा दिलेल्या आहेत. बरं का, नरदेव मिळाला, नरदेव दिला. आता पहिली व्यवस्था अशी आहे, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही सही सलामत जन्माला आलो ना, हे देवाने आमच्यावर केलेले अनंत उपकार आहेत. बरं का,
नाहीतर वाचा जन्माचं दुःख काय ते कळेल तुम्हाला. जन्माचं दुःख काय आहे ना ते कळेल तुम्हाला. वाचा. अनेक ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बरं का माऊली. काही वेळेला बाळ जन्माला येता येताच हे जग न पाहताच त्या ठिकाणी ते जाते. काही वेळेला बाळ जन्माला येता येताच आईचंही प्राण घेते आणि स्वतःही जाते. काही वेळेला बाळ जन्माला येता येताच बाळ राहतंय पण आईचं प्राण घेते. काही वेळेला आई राहतय बाळाचा प्राण जातोय. म्हणून बाळांत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? बाळांत. आम्हाला सही सलामत जन्माला घातलं भगवंताने, आमचा जन्म झाला हे भगवंताने आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेत. खूप मोठी देणगी आहे भगवंताने दिलेली आम्हाला. पुढे ऐका. आम्हाला दोन्ही डोळे, दोन्ही कान, सगळ्या प्रकारची इंद्रिय भगवंताने व्यवस्थित दिली आणि ती कार्यरत आहेत, ती कार्य करतायत. हे सगळ्यात मोठं दान आहे भगवंताने दिलेलं. डोळे आहेत तोपर्यंत, दृष्टी आहे तोपर्यंत डोळ्याची किंमत कळत नाही. दृष्टी कमी झाल्यानंतर डोळ्याची किंमत कळते. ऐकायला जोपर्यंत येतं तोपर्यंत कानाची किंमत कळत नाही. पाय हात काम करतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आम्हाला. एक एक इंद्रिय जोपर्यंत आमची सगळ्या प्रकारची कार्य करतायत तोपर्यंत आम्हाला त्यांची किंमत कळत नाही. जशी जशी एक एक इंद्रिय आमची निकामी होत जातात ना तसं तसं एक एक इंद्रियाची आम्हाला किंमत कळते. जन्माला सही सलामत घातलं, सगळ्या प्रकारची इंद्रिय भगवंताने आम्हाला व्यवस्थित दिली आणि पुढे ऐका, कुठेही विकत न मिळणारं आयुष्य भगवंताने आम्हाला दिलंय. विकत मिळतंय आयुष्य? मिळतंय नाही दादा. कितीही पैसा असला ना, कितीही पैसा असू द्या, आयुष्य विकत मिळत नाही. नाही मिळत आयुष्य विकत बर का. ज्या वेळेला एखाद्या घरातला तरणा ताठ मुलगा आजारी होतो बरं का माऊली, कर्तबगार असतो, कर्ता असतो, संपूर्ण घराचा आधार असतो, आधारस्तंभ असतो. आजोबा त्याला त्या दृष्टीने पाहत असतात की माझा नातू आता मोठा झालेला आहे, कर्ता कमवता झालेला आहे, आता आमचे दिवस बदलतील. वडीलही त्या मुलाकडे अशा दृष्टीने पाहत असतात की माझा तरुण मुलगा आता चांगल्या प्रकारे कामाला लागेल, चांगल्या प्रकारे 4 पैसे कमवून आणेल, एक घराचा आधार म्हणून या ठिकाणी काय करेल, तो कार्य करेल, तो त्या ठिकाणी त्या पद्धतीने जगेल वागेल. घरातली सगळी त्याला त्या आशेने पाहत असतात, त्याप्रमाणे पाहत असतात. ज्या वेळेला तो मुलगा आजारी पडतोय ना आणि त्याला कदाचित बरेच डॉक्टर उपचार करूनही जर काही फरक पडत नाही, त्याचा लाभ होत नाही त्या औषध उपचारांचा, तर अशा वेळी प्रामाणिकपणे त्याचे आजोबा देवाला प्रार्थना करतायत. बरोबर आहे की नाही? वडीलही देवाला प्रार्थना करतायत, आई आजी देवाला प्रार्थना करतीये. देव आमचा तरणा ताठ घरातला आधारस्तंभ तो आमचा तरुण मुलगा नेण्यापेक्षा त्याच्याऐवजी आमचा विचार करणं देवा. ऐकताय ना? पण कोणाचंही आयुष्य कोणालाही देता येत नाही, कोणालाही देता येत नाही बर का. आपल्याच आजूबाजूला घडलेली एक आणि माझंच प्रवचन होतं त्या ठिकाणी उतर कार्यांच्या निमित्तानं बरं का. एक 27-28 वर्षाचा मुलगा असेल, तो घरातला कर्तबगार कर्ता पुरुष बरं का माऊली. एक 2 वर्ष झाली होती त्या मुलाच्या लग्नाला आणि अचानक लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर 27-28 वर्षाचा तो तरुण मुलगा आजारी झाला. ताप म्हणून आलं, त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं. एकावर एक असे आजार त्याला उद्भवायला लागले, दिसायला लागले. तेव्हा तपासणी अंती अनेक तपासण्या केल्यानंतर असं समजलं
की त्याचा लिव्हर डॅमेज आहे, बरं का, काही भाग लिव्हरचा खराब झालेला आहे. आता करायचं काय? बापाने विचार केला, ताट मुलगा माझा आता दवाखान्यामध्ये दाखल आहे, लिव्हर त्याचा डॅमेज झालेला आहे, काही भाग लिव्हरचा त्याचा खराब झालेला आहे. निर्व्यसनी मुलगा दादा, निर्व्यसनी, चांगला सुशिक्षित, चांगला शिकलेला मुलगा, बाई डॉक्टर त्याची, बरं का. मग बापाने ठरवलं, डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब याच्यावर काही इलाज? त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, जर कोणी लिव्हरचा पार्ट द्यायला तयार असेल, माऊली 30% लिव्हर आपण ट्रान्सफर करू शकतो, बरं का. कारण मलाही माहिती नव्हतं, मी एका डॉक्टरला विचारलं, त्यांनी सांगितलं जो आपला लिव्हर असतो ना त्यातला 30% लिव्हर आपण ट्रान्सफर करू शकतो, देऊ शकतो. जो 30% लिव्हर आपण दुसऱ्याला देतो ना, तो काही कालांतराने त्याची ती झीज भरून निघते, बरं का. मोठी शस्त्रक्रिया झाली बापाची ते लिव्हर काढण्यासाठी, आणि मग ते ट्रान्सफर केलं त्या मुलाला, त्याची शस्त्रक्रिया झाली. शेतकरी बाप जमिनी विकून, ऐकताय ना, मुलगा वाचावा, मुलाला उदंड आयुष्य लाभावं म्हणून जी जमीन होती ती सगळी विकली, आणि दोघांच्या शस्त्रक्रिया झाल्या. मुलगा बरा झाला. जरा थोड्या दिवसानंतर पुन्हा एकदा तो मुलगा आजारी झाला. थोड्या दिवसा म्हणजे अगदीच थोड्या दिवसानंतर, बरं का. पुन्हा आजारी झाल्यानंतर दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर तपासणी अंती समजलं शस्त्रक्रिया फेल गेलेली आहे. जे लिव्हर त्याला ट्रान्सफर केलं त्या ठिकाणी काहीतरी साइड इन्फेक्शन झालं काहीतरी, आणि मग जी शस्त्रक्रिया आपण केली ती फेल गेलेली आहे, ती निकामी झालेली आहे. आता करायचं काय? ही पुराणातली गोष्ट नाही बरं का माऊली, ही शास्त्रातली किंवा पुराणातली गोष्ट नाही, घडलेली सत्य, घडलेली हकीकत आपल्याच बाजूला. कदाचित तुम्हाला माहिती असेल, त्यांचे नातेवाईक सुद्धा इथे असू शकतात कदाचित, कारण आपल्याच समाजातली गोष्ट आहे. आता झालं काय माहितीये का? मग आता वडिलांची एवढी मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे, मुलाची शस्त्रक्रिया तिकडे फेल गेलेली आहे. आता 2च वर्ष झाले होते फक्त त्यांच्या लग्नाला. त्याच्या बाईने डॉक्टर असून सुद्धा मोठं धैर्य केलं, मोठा विचार केला, आणि अतिशय काहीतरी 1 वर्षाची पण मुलगी नसेल त्यांना, लहान मुलगी असताना त्यांना त्या डॉक्टर बाईने, त्या श्रीने, त्या मुलाच्या बायकोने, फक्त 2 वर्ष लग्नाला झाली होती, आणि तिने तिचा लिव्हर ट्रान्सफर केला. काही भाग असेल तो, काही पार्ट असेल लिव्हरचा तो, ऐकताय ना. का? तिने विचार केला की आता सासरे बुवांनी दिलेलं आहे, त्यांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून. मग तिने विचार केला की त्यांचं आयुष्य जर वाढत असेल माझ्या पतीचं, भले समान जरी आम्हाला आयुष्य मिळालं सारखंच तरी हरकत नाही, जेवढं त्यांना मिळायचं तेवढं मला मिळेल, किंवा माझ्यामुळे जर त्यांना आयुष्य मिळत असेल तर काय हरकत आहे, बरं का. आदर्शयुक्त खऱ्या अर्थानं ही एक कथा आहे, गोष्ट आहे, सत्य घडलेली घटना आहे. म्हणजे मुलासाठी वडील काय करू शकतात, किंवा पतीसाठी पत्नी काय करू शकते. आणि मग ज्या वेळेला ह्या बाईची शस्त्रक्रिया झाली, ते लिव्हर तिचं तिकडे ट्रान्सफर केलं, त्यावेळेला ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 2 महिने तो मुलगा चांगला राहिला, चांगला सगळं काही कार्य केलं. पुन्हा एकदा ज्या वेळेला तो आजारी पडला त्यावेळेला दवाखान्यात दाखल केलं. त्याचं काहीतरी साइड इन्फेक्शन झालं होतं, संपूर्ण शरीरामध्ये त्याच्या पल्स गोळा झाल्या होत्या. पण अर्थात आता शस्त्रक्रिया जरी केली तरी तो वाचू शकत नव्हता. या तिघांच्याही 1-1, 2-2 शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा, दोघांनी लिव्हर ट्रान्सफर करून सुद्धा तो मुलगा शस्त्रक्रिया झाल्यानंतर 2 महिन्यातच वारला गेला. आता जेव्हा उत्तरकार्यांच्या वेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला बापाचं बघितलं तर बापाचं खूप मोठं शस्त्रक्रिया झालेली, त्या महिलेची सुद्धा, ताईची सुद्धा खूप मोठी शस्त्रक्रिया झालेली. ती दोघेही कॉटमध्ये होते. अशा अवस्थेत त्यांच्या घरातला तरणा ताठ मुलगा त्यांना सोडून गेला. आपला विषय काय आहे? आपण किती जरी प्रयत्न केले ना एखाद्याला आयुष्य मिळावं म्हणून,
तरी आयुष्य हे आमच्या हातात नाही. देवाने आम्हाला दिलेली दुसरी सगळ्यात मोठी जर देणगी कुठली असेल तर आज आम्ही जिवंत आहोत, आणि आज आम्हाला जे आयुष्य भगवंताने दिलेले आहे ते सगळ्यात मोठी देणगी आहे, सगळ्यात मोठं दान आहे. एक म्हणजे नरदेह मिळाला. जरा प्राण्या पक्ष्यांकडे बघा काय अवस्था आहे त्यांची, आणि आपल्याकडे बघा किती सुंदर देह भगवंताने दिलेला आहे. दुसरं म्हणजे सर्व नाकी डोळी व्यवस्थित आहे, सर्व अंगाने चांगलं आहे, सर्व इंद्रिय व्यवस्थित आहेत. तिसरं म्हणजे हे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, आणि त्याच्याही पलीकडे सांगू का, तो देव आमच्याच अंतरामध्ये राहून आमची सेवा करतोय. ज्याला विसरलोय ना आम्ही, ज्याला विसरलोय ना, तो देव आमच्याच अंतर राहून आमची सेवा करतोय. कुठपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत. जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत. देवाचं नामस्मरण करणारी जे आहे, परमार्थ भक्ती धर्म कार्य देव कार्य करणारे जे आहेत ना, त्यांची जो देव सेवा करतोय तोच देव, देव नाही आहे म्हणणाऱ्यांची सुद्धा तोच देव सेवा करतोय. ऐका, तोच देव सेवा करतोय. आता एवढं सगळं भगवंताने आम्हाला दिलंय, आम्ही काय केलं तर त्या देवाच्या ऋणातून उतराई होऊ बरं? काय काय दिलं तर? आणि म्हणून केलेला नवसच आम्ही विसरलेलो आहे. आईच्या गर्भामध्ये केलेला नवस. अजून आमच्या प्रार्थना काही संपत नाहीत, अजून आमच्या मागण्या काही संपत नाहीत. इकडे स्वतः पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबांना विनंती करताय, जगद्गुरु तुकोबा काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात, नाही ना देवा, मागणं आमचं कामच नाही, आमचं कर्तव्यच नाही, मागणं आमचा धर्मच नाही, आणि त्याच्यासाठी मी आलोच नाही ना, त्याच्यासाठी मी आलोच नाही. मी तुमच्या दर्शनासाठी आलेलो आहे, तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे, डोळे भरून तुम्हाला बघावं यासाठी आलेलो आहे. माझं काम झालं, मी निघालो. नाही नाही तुकोबा, काहीतरी मागा. देवाचा जास्तच आग्रह झाला म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हिची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आपला विषय होता, निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्याला मागा. जे निर्माण केले ते तुमचंच आहे. जेव्हा निर्माता तुमचा होईल तेव्हा तुझा विसर न व्हावा. देवा, हेच दान द्या आम्हाला. आम्हाला आमच्या जीवनामध्ये वैराग्य कशा प्रकारे असावं, वैरागी कशा प्रकारे असावं, वैराग्य कशाला म्हणतात, आणि ते वैराग्य आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये निर्माण होण्यासाठी आम्ही जगद्गुरु तुकोबांना वाचले पाहिजे, आम्ही जगद्गुरु तुकोबांना अनुभवले पाहिजे, आम्ही गाथा वाचली पाहिजे, आम्ही गाथेचा अभ्यास केला पाहिजे. बरं का? ईश्वरी ज्ञान प्राप्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्ञानी माणसाची कर्तव्य काय आहेत, त्याने कशा प्रकारे जगावं, वागावं, आणि जे आद्य कर्तव्य आपलं जे आहे ते आद्य कर्तव्य झाल्यानंतर ज्या कामानिमित्त आपण आलेलो आहोत ते काम पूर्ण झाल्यानंतर आपण काय करावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं, याचा आदर्श जर आम्हाला घ्यायचा असेल तर केवळ योगियांचीच नाही, विश्वाची माऊली जी आहे ना, त्या ज्ञानोबांचा आम्ही विचार केला पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे, ज्ञानेश्वरी ग्रंथ, आणि त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. हरिपाठ आम्ही वाचला पाहिजे, हरिपाठाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. बरं का? ज्ञानातून जर तुमच्याकडे अभिमान जन्माला येत असेल, अहंकार जन्माला येत असेल, तर ते ज्ञान नाही, आपल्यासाठी विष आहे. काही समजते? पण ज्ञानातून जर आमच्याकडे नम्रता निर्माण होत असेल ना, नम्रता जन्माला येत असेल ना, तर ते आमच्यासाठी अमृत आहे. बरं का? आमच्यासाठी अमृत आहे. खरं तर आमचं ज्ञानही तेव्हाच शोभून दिसतंय जेव्हा आमच्याकडे नम्रता असते. विद्या विनयेने शोभते. नम्रतेने विद्या शोभून दिसत असते, नम्रतेने. म्हणून अभिमान नको, अहंकार नको. ज्ञानाचा अहंकार जर असेल, पांडित्याचा अहंकार जर असेल, आपल्या भक्तीचा, आपल्या परमार्थाचा, आपल्या संप्रदायाचा अभिमान अहंकार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल,
तर कुठल्याही प्रकारे काहीही प्राप्ती आपल्याला मिळू शकत नाही, बदल घडणार नाही, कुठल्याही प्रकारे बदल घडणार नाही. आणि म्हणून परमार्थ करत असताना आम्ही किती शांत असावं. ज्याच्या घरी श्रीखंड्या होऊन देव पाणी भरतोय, बरं का, देव पूजा करण्यासाठी देव चंदन उगाळून देतोय. पूजा कोणाची आहे? देवाची. चंदन उगाळतोय कोण? देव. पूजेला सहकार्य मदत करतोय कोण? देव. किती शांत असावं. नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोक प्रयत्न करत होते, बरं का. संतांमधला आणि आमच्यामधला फरक बघा किती आहे. नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोक प्रयत्न करत होते. मग किती प्रयत्न केले आपण? अनेक त्यांच्या चरित्रामध्ये असलेल्या गोष्टी वाचतोय किंवा चरित्र वाचतोय आपण, त्यांचा अनेक कथा वाचतोय आपण, अनेक कथा ऐकतोय आपण नेहमी प्रवचनातून, बरं का. आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे पुढे पुढे जाऊ आपण. 1 तास कसा गेला समजला पण नाही. काय 108 वेळा एक जण थुंकतोय त्यांच्या अंगावर, नाथ महाराजांच्या, आणि नाथ महाराज त्याला हात जोडतायत. काय म्हणतायत? एकाच दिवशी एकाच वेळी तुझ्यामुळे 108 आंघोळ्या घडल्या, स्नान घडलं 108 वेळा तुझ्यामुळे. काय भाग्य आहे माझं. बोलायला काही, हे सांगायला बोलायला काही एवढं विशेष वाटत नाही, पण मग त्यावेळी आपण आपला विचार करायचा का, बोलता बोलता जर चुकून एखाद्याचा कोणाचा थुंकी जरी उडली आपल्या अंगावर, तर प्रवासात चालता चालता जर एखाद्याचा पायच लागला तर काय आपली अवस्था काय होते. आपण किती मागे होत आपण बघा ना. म्हणजे नाथ महाराजांना राग यावा म्हणून लोक प्रयत्न करतायत, बरं का, लोक प्रयत्न करतायत. काय फरक आहे बरं नाथ महाराजांमध्ये आणि आमच्या मध्ये? तर बघा, नाथ महाराजांना राग येण्यासाठी लोकांनी प्रयत्न करावेत. ते नाही का, एकाला पैशाची गरज होती, तो गेला त्या शेजाऱ्यांकडे आणि पैसे मागायला लागला, म्हणे माझं अमुक अमुक असं काम आहे, त्यासाठी मला पैसे पाहिजेत, 500 रुपये काहीतरी त्याला हवे होते. मग त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, 500 नाही, तुला जे पाहिजे ते देऊ, फक्त काय कर, समोरचा जो आहे ना एकनाथ नाथ, त्याला राग आणायचं काम कर, बरं का. काय कर, त्याला फक्त राग आणायचं काम कर. आता त्याने किती प्रयत्न केले ते आपल्या चरित्रामध्ये आपण वाचतोय, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतंय, वाचायला मिळतंय, बरं का. काय काय प्रयत्न केला त्यांनी. शेवटी अनेक प्रयत्न करून रागच येत नाहीत ना. ज्या वेळेला जेवायला बसले ना, त्यावेळेला वाढणाऱ्या त्या आईसाहेब, नाथ महाराजांची पत्नी, आईसाहेबांच्या पाठीवर जाऊन बसला. त्यावेळेला नाथ महाराज बोलतायत, अगं ऐकलंस का, ते बाळ बघ तुझ्या पाठीवर बसलंय, काय प्रेम आहे त्याचं, काय जीव आहे त्याचा, पडू देऊ नको हा, त्याला पडू देऊ नको. सगळे प्रयत्न केल्यानंतरही हे शब्द ज्या वेळेला त्याला ऐकायला मिळाले ना, तेव्हा साष्टांग नमस्कार घातला आणि मग नाथ महाराजांनी विचारलं, हे प्रयत्न का केले बाबा तू, सगळं काही का केलं? त्यावेळेला त्याने सांगितलं की असं असं काम आहे, मला पैशाची गरज होती. आणि मग त्या शेजारच्या माणसांनी सांगितलं, ते बरेच पंडित बसलेत ना तिकडे, त्यांनी सांगितलं की त्यांना राग आणू द्या, राग आलं की तुझं काम करतो आम्ही. नाथ महाराजांची भाषा बघा पुढे. अरे मग पहिलं तर सांगायचं ना, आला असताना राग, म्हणजे आव आणला असता ना, तसा तुझ्या मागे धावलो असतो थोडा, तुझंही काम झालं असतं, त्यांचंही मनाचं समाधान झालं असतं. काय फरक आहे बघा. नाथ महाराजांना राग येण्यासाठी लोकांना प्रयत्न करायला लागायचे. माऊली, एखाद्या वेळी आमचा आवाज जर कमी जास्त झाला, माईक फेकणारे महाराज आम्ही पाहतोय. टाळ इकडे तिकडे जर वाजला तर त्याच्यावर डोळे वटारून पाहणारे तिथपर्यंत. जरा मृदुंगाचा आवाज इकडे तिकडे झाला तर त्यांचा तिथेच काय, किती फरक आहे ना. आणि घरातली अवस्था तर सांगायलाच नको, घरातली अवस्था सांगायलाच नको. प्रत्येक महाराज कसा आहे ना, हे गावातल्यांना, ग्रामस्थांना कमी माहिती असते.
ती बाई बोलते ना, आमचा महाराज कसा आहे त्या फक्त मलाच माहिती. कोणला माहिती? त्याच्या बाईला सगळं माहिती असतंय, बाईला सगळं माहिती असतंय. असो, चला हरकत नाही. फरक काय माहिती का, त्यांना राग आणण्यासाठी प्रयत्न करावा लागायचा आणि याला राग आला की त्याला गप्प करायला घरातल्यांना प्रयत्न करावा लागतो. तुमच्या पाया पडतो पण गप्प बसा, तुम्ही महाराज आहात ही आठवण करून द्यावी लागते त्याला, ही आठवण करून द्यावी लागते. काय फरक आहे ना. मग आम्ही शांती ब्रह्म नाथ महाराज वाचले पाहिजेत की नाही? जर परमार्थ करायचंय, नम्रतेने आम्हाला जर जगायचंय, वागायचंय, तर शांती ब्रह्म नाथ महाराज आम्ही वाचले पाहिजेत. किती शांत असावं, कशा प्रकारे कार्य करावं. काशीशी आणलेली गंगा, उद्देश काय होता? गाढवाला पाजायचा उद्देश नव्हता, बरोबर आहे की नाही? उद्देश काय होता? काशीशी गंगा आणली त्यांनी, उद्देश वेगळा होता. आणताना त्यांच्या मनामध्ये विचार वेगळा होता. पण जेव्हा तडफडणार गाढव बघितलं त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात, अरे ह्या गंगेची खरी गरज कोणाला आहे? हे ज्या दिवशी कर्म अशा प्रकारे आमच्याकडून घडतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आम्हाला देव कळाला असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी देव कळाला आम्हाला असं म्हणायला हरकत नाही, बरं का. आता तसं जर पाहायला गेलं तर आम्हाला भक्ती करायची आहे. भक्त कशा प्रकारे असावा, भक्ती कशा प्रकारे असावी आणि कशा प्रकारे त्याने कार्य करावं त्या भक्ताने, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण जर आम्हाला घ्यायचं असेल किंवा त्याचा आदर्श जर आम्हाला घ्यायचा असेल, ते जर आम्हाला त्या पद्धतीने कार्य करायचं असेल तर आम्ही नामदेव महाराजांना, संत शिरोमणी नामदेव महाराजांना वाचलं पाहिजे, त्यांचे अभंग ऐकले पाहिजेत, त्यांची गाथा वाचली पाहिजे, बरं का. त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे आम्ही, त्यांनी केलेलं कार्य बघितलं पाहिजे आम्ही, कशा प्रकारे भक्ती असावी माणसाची. जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का. त्यांचा विचार आम्ही केला पाहिजे. कशा प्रकारे कार्य केलं त्यांनी, कशा प्रकारे कार्य केलं, बरं का. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला जर आमचं जीवन